पत्नीसोबत दुसरे लग्न केल्याच्या रागातून माथेफिरू पहिल्या पतीने साथीदाराच्या मदतीने दुसऱ्या पतीच्या गळ्यावर वस्ताराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार पेठेत घडली। ही घटना शुक्रवारी 9 तारखेला रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील सार्वजनिक रोडवर घडली। या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नईम अकबर शेख असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। याबाबत मयत व्यक्तीच्या 23 वर्षीय पत्नीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून रुबेल उर्फ कलाम शैदुल शेख याला अटक केली आहे, तर अनोळखी व्यक्तीवर IPC 302-34 नुसार गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे दुसरे लग्न झाले असून मयत नईम शेख हे त्यांचे दुसरे पती आहेत। शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे पती म्हसोबा मंदिरासमोर सार्वजनिक रोडवर मुलीला फिरवत होते। त्यावेळी त्यांचा पहिला पती आरोपी रुबेल शेख आणि त्याचा साथीदार त्या ठिकाणी आले। नईम शेख याने फिर्यादी यांच्या सोबत दुसरे लग्न केल्याचा राग आरोपीच्या मनात होता। याच रागातून त्याने नईम यांच्या गळ्यावर वस्ताराने वार करून खून केला। घटनेनंतर आरोपी पळून गेला, मात्र फरासखाना पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या, तर त्याचा साथीदार फरार झाला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाढे करीत आहेत।